गुड मॉर्निंग टू यू. नवीन टॉपिकला सुरुवात करूया आपण. युकॅरियोटिक सेल जे आपलं हेडिंग आहे या लेसनचं, दॅट इज स्ट्रक्चर अँड दी ऑर्गनायझेशन ऑफ दी सेल. तर याच्यामध्ये प्रिव्हियसली पण तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला दोनच गोष्टींचा स्टडी करायचा आहे, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. अर्थात मग त्याच्यामध्ये त्याच्या डायग्राम्स, त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे वेगवेगळे स्ट्रक्चर्स येतील, ऑर्गॅनिल्स येतील आणि प्रत्येकाचं फंक्शन. ठीक आहे. यातला प्रोकॅरियोटिकचा पार्ट डिटेलमध्ये आपला झालाय. एक्झाम्पल पण दिले आहेत तुम्हाला, बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा, त्यानंतर त्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरियाचे एक्झाम्पल येतात, त्याच्यामध्ये असणारे स्ट्रक्चर, त्याचे कॅरेक्टर, प्रॉपर्टी, एव्हरीथिंग वी हॅव स्टडीड इन दी डिटेल. आता आपल्याला फोकस करायचा आहे एक नवीन टॉपिक, दॅट इज दी युकॅरियोटिक सेल. आता पहा, जेव्हा आपण डिफरन्स काढला होता त्या डिफरन्सला तुम्हाला थोडंसं रिकॉल करावं लागेल आणि त्यावरून तुम्हाला बरेचसे प्रॉपर्टीज अगोदरच माहित करायचे आहेत की युकॅरियोटिक सेल म्हणजे ऍक्च्युली काय. ठीक आहे. ऍज आय हॅव प्रिव्हियसली एक्सप्लेन, यू अँड कॅरियोस, these are the two words which are help to explain the eukaryotic cell. EU हा जो वर्ड आहे याचा अर्थ होतो ऍडव्हान्स्ड. ठीक आहे. आणि जे कॅरियोस शब्द आहे याचा अर्थ होतो न्यूक्लियस. म्हणजे ज्या पर्टिक्युलर सेल मध्ये ऍडव्हान्स्ड न्यूक्लियस असेल, इट इज कॉल्ड एज द युकॅरियोटिक सेल. मग आता समोर डिटेलमध्ये ऍडव्हान्स्ड न्यूक्लियस म्हणजे काय आहे, तर यालाच काय कन्सिडर करायचं तुम्हाला, द न्यूक्लियस इन विच जेनेटिक मटेरियल इज कव्हर्ड. इथंच अर्धी डेफिनेशन क्लिअर होते. ज्या पर्टिक्युलर सेलमध्ये जेनेटिक मटेरियल, ते तर प्रत्येक सेलमध्ये राहते, बट जेनेटिक मटेरियलला एक स्वतःची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असेल, ज्याला आपण म्हणत असतो न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर अशा पर्टिक्युलर न्यूक्लियसला आपण म्हणतो कोणता न्यूक्लियस, ऍडव्हान्स, और इट इज ऑल्सो नोन ॲज ट्रू न्यूक्लियस. ठीक आहे. अँड द सेल हॅव्हिंग सच न्यूक्लियस इट इज कॉल्ड ॲज युकॅरियोटिक सेल. अर्थात ही त्या प्रोकॅरियोटिक पेक्षा कॉम्प्लेक्स असेल. ऍज कम्पेअर टू प्रो, याच्यामध्ये आणखी काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर प्रेझेंट राहतील. या सेलमध्ये युनिसेल्युलर आणि म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम्स आपण पाहू, द ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सच सेल आर कॉल्ड ॲज प्रोकॅरियोट्स. है ना. जर तुम्हाला एक एक मार्कसाठी क्वेश्चन पेपरमध्ये केले जातात, तर प्रत्येकाची टर्म तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. पहा, व्हेन एव्हर देर इज अ क्वेश्चन अबाउट युकॅरियोटिक सेल, डेफिनेशन सेल बद्दल करायची आहे, स्टार्टिंग द सेल इन विच, है ना. आणि जर समजा व्हॉट आर प्रो आणि व्हॉट आर युकॅरियोट्स असा जर क्वेश्चन केला, तर इथं आपण सुरुवात कशी करू, ऑर्गॅनिझम. द ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ प्रोकॅरियोटिक सेल आर कॉल्ड एज प्रोकॅरियोट. ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ युकॅरियोटिक सेल आर कॉल्ड एज युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल जे आपण पाहिले तेच. याच्यामध्ये बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मास. युकॅरियोटिक मध्ये काय येऊ शकतात, तर त्याच्यामध्ये येतात फंगस, प्रोटिस्टा, प्लांट आणि एनिमल. हे सगळे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो दिस इज अबाउट इंट्रोडक्शन टू द युकॅरियोटिक सेल. त्याच्यानंतर या युकॅरियोटिकचे काही प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. पहिलं आणि महत्वाचं, द जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज्ड इनटू क्रोमोझोम्स. बॅक्टेरियामध्ये सुद्धा हा वर्ड आला होता, पण त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल जे आहे त्याला सिंगल क्रोमोझोम कन्सिडर करतात. ठीक आहे. ऍक्च्युली क्रोमोझोम म्हणजे काय आहे हे तुम्हाला युकॅरियोटिक सेलमध्ये स्टडी करायचं आहे. दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, इट हॅज मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर. आणि तिसरा मुद्दा जो पाहायचा तुम्हाला, इट हॅज
some cytoskeletal structure and locomotory स्ट्रक्चर्स. ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर याचा अर्थ युकॅरियोटिक सेलचा कॉन्सेप्ट जो आहे तो तुमचा क्लिअर आहे. आता सगळ्यात पहिले पाहू आपण की हे क्रोमोझोम नावाची भानगड काय. जेव्हा आपण प्लांट आणि अॅनिमलचा विचार करू, कारण याच्यामध्ये तुम्हाला जनरली 3 सेलचा स्टडी करायचा आहे. कोणकोणत्या? तर पहा, फंजाय किंवा फंगाय म्हणू शकता तुम्ही, फंगस, त्याच्यानंतर प्लांट्स आणि अॅनिमल्स. एक आणखी एक्झाम्पल या युकॅरियोटिक मध्ये येणार आहे, दॅट इज प्रोटिस्ट. पण हे जे प्रोटिस्ट आहे याच्यामध्ये शक्यतो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण कन्सिडर करतो. मग याच्यामध्ये सुद्धा टाईप येतील. पहा, लक्षात घ्या, चॅप्टर आपण सेलचं चालू केलं आहे. जेव्हा आपण क्लासिफिकेशन पाहू ऑर्गॅनिझमचं, कम्प्लीट ऑर्गॅनिझमचं, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती डायव्हर्सिटी या पूर्ण वर्ल्ड मध्ये अवेलेबल आहे. बायोलॉजी या फील्डला आपण डायव्हर्स का कन्सिडर करतो, त्याला रिझन हेच आहे. लॉट ऑफ ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट, आर एक्झिस्टेड इन द कम्प्लीट वर्ल्ड. त्यापैकी आपल्याला जो आपण ज्या अर्थ प्लॅनेटचा विचार करतो है ना, त्याच्यामध्ये किती सारे ऑर्गॅनिझम आपण आपल्या एरियातले जरी पाहिले तर आपण त्याला रेकॉग्नाइज नाही करू शकत की किती टाईपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. ठीक आहे, जेवढे जास्त ऑर्गॅनिझम तेवढी जास्त डायव्हर्सिटी, ज्याला आपण जैविक विविधता म्हणतो. बरोबर आहे. तर याचा स्टडी करतो म्हटलं तर तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल येणार म्हणजे येणार. ठीक आहे, आणि त्याला रिकव्हर करण्याचा प्रयत्न करू आपण. नवीन सिलेबस, नवीन कन्सेप्ट, नवीन शब्द, तुम्ही पण नवीन. ओके, सो दीज ऑर्गॅनिझम्स वी हॅव टू स्टडी. आता यापैकी जर आपण या प्लांट आणि अॅनिमलचा विचार केला पर्टिक्युलरली, तर याच्यामध्ये हा वर्ड तुम्हाला रेग्युलरली वापरता येईल, क्रोमोझोम. काय भानगड आहे? एक तर जेनेटिक मटेरियल म्हटलं तर याच्यामध्ये शक्यतो आपण डीएनएचा कन्सेप्ट घेतो. मी आता इथं आरएनए आणत नाही, कारण आरएनए हा फक्त प्लांट व्हायरस मध्येच ऍज अ जेनेटिक मटेरियल असतो. आपल्यामध्ये, आपल्या सेलमध्ये आरएनए आहे, पण तो जेनेटिक मटेरियल नाही आहे, तो मेसेज कॅरी करतो. ठीक आहे, पाहूच आपण जीन्सच्या लेसन मध्ये. तर मेनली जेनेटिक मटेरियल कोणतं आहे? डीएनए. तर इन हायर ऑर्गॅनिझम डीएनए इट इज असोसिएटेड विथ प्रोटीन्स. डीएनएच्या सोबत काय प्रेझेंट राहतात? प्रोटीन. का काय गरज पडली प्रोटीनची? कारण डीएनए जो आहे इट इज व्हेरी लॉंग मॉलिक्यूल. जेव्हा आपण त्याची साईज पाहू तुमच्या लक्षात येईल की शॉर्ट न्यूक्लियस मध्ये असणारा डीएनए हा खूप लॉंग असतो. 2 मीटरचा डीएनए छोट्याशा स्मॉल अल्ट्रा मायक्रोस्कोपिक न्यूक्लियस मध्ये कसा बसत असेल, हे रियालिटी आहे. सेल आपण नेकेड आईजनं पाहू नाही शकत, अर्थात डीएनए पण दिसत नाही, परंतु डीएनएची लेंथ त्यापेक्षा जास्त आहे. एक्झाम्पल घ्या तुम्ही आपल्या इंटेस्टाईनचं. आपला जे स्मॉल इंटेस्टाईन आहे किती लांब राहू शकते? 8 to 10 फीट्स. मग काही लोकांची हाईट, आता माझी हाईट समजा 5 फूट आहे, मग एवढा लॉंग इंटेस्टाईन आपल्या छोट्याशा पार्टमध्ये, एवढ्याशा ऍब्डॉमिनल पार्टमध्ये कसा राहत असेल? अंदाज लावायचा. इट गेट फोल्ड होते तो. तसंच मग डीएनएच असेल. तर म्हणून युकॅरियोटिक किंवा हायर ऑर्गॅनिझमचा डीएनए हा लॉंग आहे. लॉंग असून त्याला शॉर्ट सेलमध्ये बसायचं आहे, म्हणून तो काय करतो? प्रोटीनच्या सहाय्याने त्या डीएनएला काय केलं जाते? पॅक केलं जाते. आणि या डीएनए प्रोटीनचं जे असोसिएशन आहे, जो कॉम्प्लेक्स तयार झाला, तो बनतो थ्रेड लाईक. तो कसा बनेल? थ्रेड लाईक, अँड देन इट इज कॉल्ड एज क्रोमोझोम. असे मग ऑर्गॅनिझम मध्ये एकापेक्षा जास्त क्रोमोझोम राहू शकतात. 2 क्रोमोझोम, 4 क्रोमोझोम, 46 क्रोमोझोम, जे आपल्या सेलचं एक्झाम्पल आहे. तर हा कन्सेप्ट तुम्हाला या ऑर्गॅनिझम मध्ये लक्षात ठेवायचा आहे. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स, युकॅरियोटिक सेलचं दुसरं महत्वाचं कॅरेक्टर. ऑर्गॅनिल्स याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सांगितलंही होतं. पहा, ऑर्गॅनिल्स म्हणजे काय? दीज आर कन्सिडर्ड ऍज दी लिटल ऑर्गन्स. म्हणजेच जसं एखाद्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये कम्प्लीट प्लांट आणि अॅनिमलची बॉडी असेल तर इट इज मेड अप ऑफ व्हेरायटीज ऑफ दी ऑर्गन्स. अॅनिमल असेल तर बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत. प्रत्येक ऑर्गन स्वतःचं फंक्शन परफॉर्म करते. मग ऍज बॉडी मेड अप ऑफ ऑर्गन, इन द सेम वे सेल इज मेड अप ऑफ लिटल ऑर्गन. ठीक आहे, त्यालाच म्हणायचं तुम्हाला ऑर्गॅनिल्स. म्हणजे सेलमध्ये घडणाऱ्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला
कोण कॅरी आउट करते, तर त्याच्यामध्ये असणारे ऑर्गॅनिल्स. असे तुम्हाला या युकॅरियोटिक सेलमध्ये व्हेरायटीचे ऑर्गॅनिल्स पाहायचे आहेत. कोणकोणते ऑर्गॅनिल आताच लक्षात ठेवा. पहा, या ऑर्गॅनिलचे सुद्धा तुम्हाला टाइप्स करायचे आहेत. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स, म्हणजे ज्या ऑर्गॅनिलला 2 मेम्ब्रेनचं कव्हरिंग असेल. त्याच्यानंतर युनिट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स, ज्या ऑर्गॅनिलला एक सिंगल मेम्ब्रेनची कव्हरिंग असेल त्याला युनिट मेम्ब्रेन म्हणायचं आहे. आणि असे काही ऑर्गॅनिल आहेत विच आर नॉन मेम्ब्रेनस, विदाउट एनी मेम्ब्रेन. जे आपण एक्झाम्पल पाहिलं प्रोकॅरियोटिकचं, रायबोझोम्स आठवते ना, तर हा ऑर्गॅनिल आहे पण याला कोणत्याही प्रकारची कव्हरिंग नसते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या युकॅरियोटिक मध्ये पाहायच्या. आपण आज जस्ट प्रॉपर्टीज पाहून राहिलो की ऍक्च्युली युकॅरियोटिक मध्ये काय डिफरन्स आहे प्रोपेक्षा वेगळा, नवीन नवीन काय आहे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन राहिलो. आणि मग आपण स्टार्ट करू ऍक्च्युली सेल कशी असते. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स पण तुम्हाला येतील. डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल जे आहेत याला आणखी एक नाव आहे पहा, सेमी ऑटोनॉमस. ऑटोनॉमस शब्द तुम्हाला रिकॉग्नाइज करावा लागेल. एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे. व्हेन डू वी कॉल इट एज ऑटोनॉमस? व्हेन अ सेल और अ स्ट्रक्चर परफॉर्म ऑटोनॉमिक इंडिपेंडंट वर्क जर एखाद्या गोष्टीमध्ये घडत असेल, देन इट इज सेट टू बी दी ऑटोनॉमिक वन. या ठिकाणी सेमी ऑटोनॉमस वर्ड आहे. सेलला कंट्रोलिंग युनिट कोणता असतो? न्यूक्लियस. मग जर समजा सेलमध्ये असे काही स्ट्रक्चर आहेत जे कम्प्लिटली न्यूक्लियसवर डिपेंड नाही आहेत, डिपेंडंट आहे बट नॉट कम्प्लिटली, नॉट फुल्ली डिपेंडंट, दे आर नोन टू बी दी सेमी ऑटोनॉमस. म्हणजे स्वतःची ऍक्टिव्हिटी ते स्वतःच परफॉर्म करतात. ग्रोथ करायची आहे का, स्वतःच्या कॉपी बनवायच्या आहेत का, तर तो न्यूक्लियसवर डिपेंड नाही आहे, म्हणजे इंडिपेंडंट आहे. सो इट इज नोन एज सेमी ऑटोनॉमस. याचे 3 एक्झाम्पल तुम्हाला येतील, आताच लक्षात ठेवून घ्या. न्यूक्लियस हा एक डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल मध्ये चिप, पण याला आपण कंट्रोलिंग सेंटर म्हणतो. ठीक आहे, तर यापेक्षा 2 ऑर्गॅनिल कोणते पाहिजे, तर पहिला आहे क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिड. हे जेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवेल तेव्हा सांगणार. आणि सेकंड लक्षात ठेवा, मायटोकॉन्ड्रिया. एक फूड फॉर्मेशन करतो आणि दुसरा एनर्जी रिलीज करतो. एक पॉवर हाऊस आहे, एक फूड फॅक्टरी आहे. कशी आहे, काय आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, कारण हे लेसन तुम्हाला 11वी 12वी दोनही सिलेबसमध्ये राहतात. तर युनिट मेम्ब्रेन मध्ये मग तुम्हाला लायसोझोम्स येतात, व्हॅक्युओल्स येतात, ER आहे, गोल्गी बॉडी आहे. 1 बाय 1 पाहू आपण. तर सध्या मला तुम्हाला हे इंट्रोडक्शन देणं आवश्यक वाटलं का युकॅरियोटिक मध्ये ह्या प्रॉपर्टीज असतात. तिसरी प्रॉपर्टी जी आहे दॅट इज सायटोस्केलेटल अँड लोकोमोटरी स्ट्रक्चर. कोणत्याही सेलला जर मुवमेंट करायची असेल, ठीक आहे, तर त्या मुवमेंट करण्याकरता त्या सेलमध्ये काही स्ट्रक्चर्स असतात. जसं आपण बॅक्टेरियामध्ये फ्लॅजेला वर्ड वापरला होता, है ना. इन द सेम वे द युकॅरियोटिक सेल हॅव सम लोकोमोटरी स्ट्रक्चर फॉर द मुवमेंट ऑफ सेल. सायटोस्केलेटल हा एक नवीन वर्ड आला पहा. याचं एक हे समजून घेण्याकरता, सायटोस्केलेटल शब्द समजून घेण्याकरता एक्झाम्पल घ्या तुम्ही ह्युमन बिंगचं. अवर बॉडी इज मेड अप ऑफ व्हेरायटीज ऑफ ऑर्गन. हार्ट, लंग्स, किडनी, इंटेस्टाईन, है ना, डायजेस्टिव्ह पार्ट आहेत, रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहेत. प्रत्येक ऑर्गनचं लोकेशन फिक्स आहे. आपण आपल्या बॉडीची मुवमेंट किती करू शकतो इझिली. वी कॅन बेंड, वी कॅन जम्प, वी कॅन रन, वी कॅन वॉक, है ना. किंवा व्यायाम पण करू शकतो आपण, जिम, जोर लगा के. एवढ्या साऱ्या गोष्टी करताना आपली मुवमेंट घडते, पण बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत त्यांची लोकेशन फिक्स आहे, ते स्वतःची जागा सोडत नाहीत. असं कधी होऊ शकणार आहे का की समजा मी एखाद्या पर्टिक्युलर गेम खेळून राहिलो, है ना, बॅडमिंटन असेल किंवा क्रिकेट असेल, तर अशा वेळेस जर समजा मी एखाद्या वेळेस खाली पडलो, आय गॉट फॉल, तर असं काही होतं का की 2 मिनिटासाठी हात खाली पडला, 1 मिनिट मी थांबून लावतो. बॉडी ऑर्गन कॅन नॉट बी डिस्प्लेस्ड.
कितीही प्रयत्न करा, ऑर्गन दे आर व्हेरी व्हेरी फिक्स्ड, प्रोटेक्टेड इन देअर एरिया, इन देअर स्पेसिफाईड एरिया. का आहे? कारण आपल्या बॉडीच्या आतमध्ये एक सपोर्टिव्ह नेटवर्क आहे. पहा, त्या नेटवर्कलाच तुम्हाला शब्द वापरायचा आहे स्केलेटन. काय शब्द वापरायचा आहे? स्केलेटन. अँड यू नो दॅट स्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स. है ना, आपण त्याला सापळा म्हणतो मराठीमध्ये. मग आता बॉडी ऑर्गनला प्रोटेक्ट करण्याकरता स्केलेटन आहे, हे झालं बॉडीचं स्केलेटन. पूर्ण बॉडी कशापासून बनणार आहे? सेल पासून. मग सेल मध्ये सुद्धा काय असेल? स्केलेटन. सो इट इज कॉल्ड एज सायटोस्केलेटन. So what is meant by cytoskeletal structure? The structure which help to support cell organelles. पूर्ण सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे जे स्ट्रक्चर असतील त्या सगळ्या स्ट्रक्चरला प्रोटेक्ट करणं. ठीक आहे, त्याला म्हणायचं तुम्हाला सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. याचे नाव पण येतील तुम्हाला, त्याचं स्ट्रक्चर पण असेल. सो इन दिस वे टिपिकल यूकॅरियोटिक सेल हॅज फॉलोइंग प्रॉपर्टीज. पहिलं जेनेटिक मटेरियल, ज्याला आपण परफेक्टली क्रोमोझोम्स म्हणू शकतो. त्याच्यानंतर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल. आणि तिसरं आहे सायटोस्केलेटल किंवा लोकोमोटरी स्ट्रक्चर. ठीक आहे, आता आपण त्या यूकॅरियोटिक सेलचा पहिला पार्ट स्टार्ट करू, दॅट इज सेल वॉल. स्ट्रक्चर ऑफ द यूकॅरियोटिक सेल मध्ये कंप्लीट सेलला आपण डिवाइड करू वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्शन मध्ये, जेणेकरून आपल्याला ते इझी होईल फॉर द अंडरस्टँडिंग. द सेल इज मेड अप ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि एक पार्ट जो आहे तो थोडासा ऍडव्हान्स्ड आहे यूकॅरियोटिक सेलमध्ये. या तीन गोष्टी ऑलरेडी आपण प्रोकॅरियोटिक मध्ये पाहिलेही आहेत. सेल वॉल त्याच्यामध्ये राहते आणि स्ट्रक्चरली अरेंजमेंट जर पाहिली आपण सेल वॉलची, तर शक्यतो प्रो आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये कसं सारखं आहे. पण यूकॅरियोटिक मध्ये प्रोपेक्षा काही ना काही कॉम्प्लिकेटेडच राहील आणि म्हणूनच आपण स्पेशल तेच पॉईंट केले. प्लाझ्मा मेम्ब्रेन डिटेलमध्ये पाहण्यात येईल की ऍक्च्युली त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल्स राहतात. तिथं आपण शब्द वापरला होता फक्त लिपिड बायलेअर. इथं ऍक्च्युली तुमच्या लक्षात येईल की लिपिड म्हणजे काय, प्रोटीन म्हणजे काय, अँड हाऊ दिस टू मॉलिक्यूल गेट कंबाईन टू फॉर्म द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझम, इट इज द मिक्सचर ऑफ केमिकल्स, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक केमिकल्स. आणि एक स्पेशल पॉइंट जो टाकलाय एंडो मेम्ब्रेन सिस्टम. ऍक्च्युली दीज आर द ऑर्गॅनिल्स. सायटोप्लाझमच्या आतमध्येच मेम्ब्रेननी कव्हर केलेले काही स्ट्रक्चर असतात अँड दे टुगेदर मेक द एंडो मेम्ब्रेन सिस्टम. ते आपण पाहूच जेव्हा टॉपिक येईल. फार इंटरेस्टिंग आहे. आता इथं सुरुवात करूया आपण फ्रॉम दी सेल वॉल. हायर ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहे इट इज द सेल वॉल. हा, अर्थात याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. पहिले तुम्हाला एक्झाम्पल माहित पाहिजे यूकॅरियोटिकचे. कोणते एक्झाम्पल आहेत? प्रोटिस्ट, फंगाय, प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण जेव्हा आपण फोकस करून राहिलो या टॉपिकवर, दॅट इज द सेल वॉल, या सगळ्यांना सध्या विसरून जा. सो दिस सेल वॉल इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंगस, प्लांट अँड सम प्रोटिस्ट. हा मुद्दा लक्षात घ्या. सेल वॉल सगळ्या हायर ऑर्गॅनिझम मध्ये नसते. ॲनिमल मधलं तर कॅरेक्टर आहे, सेल वॉल इज ऍबसेंट. आणि त्याचा आपल्याला बेनिफिट पण आहे. काय आहे सेल वॉल असल्यामुळे काय फायदा आणि सेल वॉल नसल्यामुळे काय फायदा आहे? ज्या ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल आहे त्याच्यामध्ये त्याचा फायदाच असेल. हे सगळं नॅचरल क्रिएशन आहे. जे स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये असतात दे आर मोस्टली बेनिफिटेड फॉर अवर बॉडी. फायदा आहे म्हणून तर स्ट्रक्चर आहेत ना. आणि काही गोष्टी ज्या असतात त्याला आपण एक्सेप्शन म्हणतो. असू दे. सेल वॉल म्हणजे काय? त्याच्या नावातच आहे वॉल विच कव्हर द सेल, दॅट इज कॉल्ड एज सेल वॉल. सेलला असणारी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग त्याला म्हणायचं आहे सेल वॉल. सो इट इज द रिजिड, सॉरी द स्पेलिंग इज इनकरेक्ट, RIGID, रिजिड कॉमा सपोर्टिव्ह अँड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजेच कोणते ऑर्गॅनिझम? यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आर कॉल्ड, इट इज कॉल्ड एज द सेल वॉल. रिजिड हार्ड आहे, बळकट आहे, सपोर्टही करते, प्रोटेक्शनही करते. तसेच सेल वॉलचं फंक्शनच आहे, इट गिव्ह प्रॉपर शेप टू दी सेल अँड ऑल्सो गिव्ह प्रोटेक्शन. मग आता या सेल वॉलला रिजिड का म्हटलंय? ही एवढी हार्ड का असते?
The main reason behind this, it is made up of cellulose, very important chemical composition. ठीक आहे, हे सेल्युलोज साधारण कंपोनंट नाही आहे, हा एक कार्बोहायड्रेटचं एक्झाम्पल आहे पहा. आणि या सेल्युलोजच्या अमाऊंटवर डिपेंड आहे की ऑर्गॅनिझमची डायजेस्टिव्ह सिस्टम कशी आहे. जर सेल्युलोजला डायजेस्ट करून राहिले याचा अर्थ त्याची डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. तुम्ही पहा ना, जे आपले पूर्वज होते, अँसिस्टर, आदिमानव ज्याला म्हणतो आपण, तर ते कच्चं बाबळं खाऊन घ्यायचे, कोणत्याही झाडाचा भाजीपाला जे घेतलेले खाऊन घ्यायचे. तर त्यांना सेल्युलोज, कारण प्लांटच्या सेलवॉलमध्ये सेल्युलोज आहे, त्याला डायजेस्ट करण्याकरता त्याच्यामध्ये एक ऑर्गन होता. कोणता? तर त्याला म्हणतो आपण अपेंडिक्स. काय म्हणतो? अपेंडिक्स. आपल्या बॉडीमध्ये सध्या हा ऑर्गन आहे, बट दॅट ऑर्गन इज नॉट वर्किंग, कारण आपण शिजवून खातो. त्याला भाजी जी असते की त्याला आपण काहीतरी बॉईल करतो, नंतर आपण त्याला इंजेस्ट करतो. तू म्हणसान बघा, त्या व्हेजिटेबल ग्रीन प्लांटच्या व्हेरायटीवर डिपेंड राहते की त्यात सेल्युलोजचं प्रमाण किती आहे. ठीक आहे, व्हेरायटीचं फूड, व्हेरायटीचे केमिकल, आणि अर्थात त्याच्यामध्ये व्हेरायटीचा डोज पण असेल, केमिकलचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. तर हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की सेल्युलोज इट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल वॉल. ओके, तर सेल वॉलचं हे जर डेफिनेशन. आता पाहू आपण त्याचं कंपोजिशन. सेल वॉल इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, गॅलॅक्टन. हे जेवढे की शब्द तुम्हाला इथे दिसून आले, ऑल दीज आर पॉलीसॅकॅराइड. हे सगळे काय आहेत? दीज आर दी पॉलीसॅकॅराइड्स. सॅकॅराइड म्हणजे शुगर. सॅकॅराइड म्हणजे काय? शुगर. मग ज्या कंपाऊंड मध्ये एकापेक्षा जास्त शुगरचे युनिट असतील त्याला पॉलीसॅकॅराइड. नसेल समजलं तर लक्षात ठेवा, कार्बोहायड्रेट्स. कोणता वर्ड लक्षात ठेवा तुम्ही? कार्बोहायड्रेट. कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये महत्वाचे 3 घटक असतात: कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स, किंवा आपण त्याला लिपिड म्हणतो. लिपिड स्टोरेजचं काम करतात, जे प्रोटीन असतात ते बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतो आपण त्याला, आणि कार्बोहायड्रेट हे एफिशियंट एनर्जी प्रोव्हाइड करतात. तर असे पॉलीसॅकॅराइड किंवा कार्बोहायड्रेटचे सगळे एक्झाम्पल्स आहेत, आणि सेल वॉलमध्ये हाच महत्वाचा कंपोजिशनचा पार्ट आहे. मग याचे एक्झाम्पल आहेत, या कार्बोहायड्रेटचे किती सारे एक्झाम्पल आहेत, हे सगळे आपण मांडलेले आहेत. अल्गीमध्ये जनरली सेल वॉलमध्ये काय असते, तर इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड गॅलॅक्टन्स. जेव्हा आपण बायोकेमिस्ट्री नावाचा लेसन स्टडी करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की गॅलॅक्टोज हे जे शुगर म्हटलं गेले आपण, कार्बोहायड्रेट, या कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल आहेत ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, सुक्रोज, लॅक्टोज. ठीक आहे, असे एक्झाम्पल येतील. मॅनोज आहे. तर त्या एक्झाम्पल वरून लक्षात येते की इथे हे नाव कशी दिली आहेत. तर सेल्युलोज, त्यानंतर गॅलॅक्टन्स म्हणजे काय? इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गॅलॅक्टोज. आणि गॅलॅक्टोज काय? इट इज द शुगर. आपल्याला फक्त ग्लुकोज माहित असते, पण नुसतं ग्लुकोज एक्झाम्पल झालं एक. अशा किती साऱ्या शुगर सेलमध्ये राहतात. त्यानंतर मॅनन्स, मॅनोज नावाची शुगर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. मिनरल्स, कॅल्शियम कार्बोनेट. प्लांटच्या सेल वॉलमध्ये एवढे मिनरल असतात, कॅल्शियम कार्बोनेट हार्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे बाकीचे का प्लांटमध्ये जर पाहिले आपण तर हेमी सेल्युलोज, पेक्टिन, लिपिड, प्रोटीन हे वेगळे आहेत. लिपिड म्हणजे फॅट्स. त्याच्यानंतर आपण जर ग्रासेसचं एक्झाम्पल घेतलं, ग्रास, तर त्याचा जो स्टेम असतो तो त्याच्यामध्ये असते सिलिका. त्यानंतर लँड प्लांट, जे जमिनीवर राहतात, त्याच्यामध्ये म्हणतो आपण क्युटीन. त्यानंतर रूट सेल जर आपण पाहिल्या प्लांटच्या, तर त्याच्यामध्ये स्युबेरिन नावाचा कंपोनंट असतो. त्यानंतर ॲक्वॅटिक प्लांटमध्ये कॅरेक्टर असते वॅक्स. त्याची जी स्टेम किंवा लीडची पार्ट आहे, इट इज कम्प्लिटली प्रोटेक्टेड बाय दी वॅक्स. वॉटरप्रूफ कवरिंग ज्याला म्हणतो आपण, वॅक्स. आणि शेवटी आहे लिग्निन. सो these are the composition of the cell wall in the different kinds of the plants. ठीक आहे, लक्षात राहील. म्हणून सेल वॉलचं कंपोजिशन जर तुम्हाला विचारलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मेन कंपोनंट कोणता लक्षात ठेवाल? सेल्युलोज. ट्रू सेल्युलोज हे त्याचं कॅरेक्टर आहे. आणि हा कशामध्ये अब्सेंट असतो? सेल वॉल. हा जो सेल्युलोज आहे, ही जी सेल वॉल आहे, ही कशामध्ये अब्सेंट राहील? काही प्रोटिस्ट मध्ये आणि हा एनिमल. हे 2 ग्रुप जर सोडले तर फंजाई मध्ये प्रेझेंट आहे, प्लांट मध्ये प्रेझेंट आहे, आणि काही प्रोटिस्ट मध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया सेल वॉलचं स्ट्रक्चर.
स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल स्टडी करू आपण. प्रत्येक पॉईंटला डिटेलमध्ये घेऊन आलो आपण, जेणेकरून कसं आहे तुमचा स्टेट आणि NCERT या दोन्ही बुकमधला जो सिलेबस आहे तो कव्हर होईल. ओके, तर पहा, याच्या अगोदर आपण कंपोजिशन पाहिलं. मेनली सेल्युलोज नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. आता सेल वॉल कशा पद्धतीने बनते पहा. मेनली सेल वॉल ऑफ द प्लांट इट इज 3 लेयर्ड. 3 प्रकारच्या लेयर याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. दॅट इज द मिडल लॅमेला, देन प्रायमरी सेल वॉल आणि तिसरी आहे सेकंडरी सेल वॉल. लक्षात राहील. जर समजा आपण 2 प्लांट सेल ड्रॉ करून राहिलो अशा पद्धतीने, सपोज दिस आर द 2. पहा, थोडं लक्षात घ्या म्हणजे तुमच्या क्लिअर होईल मुद्दा की सेल वॉल म्हणजे ऍक्च्युली काय असतं. इथून दुसरी सेल स्टार्ट होईल. अशा पद्धतीने पहा. आता यावरून तुमचा मुद्दा क्लिअर होईल की सेल वॉलची अरेंजमेंट कशा पद्धतीची असते. समजा आपण ह्या 2 प्लांट सेल कन्सिडर करू. दीज आर दी प्लांट सेल्स. दिस इज द A प्लांट सेल, दिस इज द B प्लांट सेल. तर पहा, पहिलाच पार्ट तुम्हाला पाहायचा आहे. सेल वॉलच्या 3 लेयर. तिन्ही लेयर कशा आहेत? दे आर अरेंज वन अबोव दी अदर. एक लेयर तयार झाली का नंतर दुसरी लेयर तयार होते, नंतर तिसरी. याला सेल इलॉंगेशन म्हणतात. एक सेल म्हणजे काय तर जनरली न्यूक्लियस, सायटोप्लाझम आणि त्याची ती प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या लेयर सेल वॉल बनणं, त्या सेल वॉलची थिकनेस वाढणं है ना, अशा पद्धतीनं सेल स्वतःची ग्रोथ करत राहील. आणि नंतर सेल जर इलॉंगेट होत गेल्या, सेलची जर ग्रोथ झाली तर हळूहळू त्या प्लांटची पण ग्रोथ होते, त्या प्लांटची हाईट वाढेल. तर सेल इलॉंगेट का होते? ड्यू टू डिपॉझिशन ऑफ न्यू लेयर्स. त्याला म्हणतात सेल वॉल. सेल वॉलच्या तयार जेव्हा फॉर्म होईल त्याच्यानुसारच प्लांटची ग्रोथ सुद्धा होत असते. तर मिडल लॅमेला म्हणजे काय तर इट इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ दी सेल वॉल. 3 लेअर आहेत, आउटर, मिडल, इनर. लक्षात राहील. तर आता ही जी मिडल लॅमेला आहे पहा, ही कुठं प्रेझेंट राहते? इट प्रेझेंट और इट लाईज इन द ऍडजेसंट सेल. ह्या दोन्ही जे सेल आहेत याला मी म्हणतो ऍडजेसंट सेल, नेबरिंग सेल म्हणतो ना आपण त्याला. आणि या 2 सेलच्या मधातला हा जो पार्ट आहे, हा जो व्हॅकंट पोर्शन आहे, याला तुम्हाला कन्सिडर करायचं आहे काय तर इट इज मिडल लॅमेला. म्हणजे सेल वॉल, अशी सेल वॉल जी 2 ऍडजस्टंट सेलच्या मधात प्रेझेंट असेल त्याला मिडल लॅमेला म्हणायचं आहे. अरे प्लांटचा विचार करून राहिलो तर याचा अर्थ काय होते? डिफरंट सेल्स आर कनेक्टेड टू इच अदर. ऍडजस्टंट सेल कशा राहतील? दे आर कनेक्टेड टू इच अदर. तर कशा कनेक्टेड आहे? ड्यू टू मिडल लॅमेला. सो इट लाईज ऍडजस्टंट टू दी सेल. त्याच्यानंतर कशी तयार होते? इट इज फॉर्म बाय दी सेल प्लेट ड्युरिंग द सायटोकायनेसिस. तुमच्याकरता नवीन वर्ड आला. परत तेच, समजा प्लांट सेलचं डिव्हिजन चालू आहे. समजा एक पर्टिक्युलर प्लांट आहे. डिव्हिजन म्हणजे काय? एक पॅरेंट सेल आहे, ती डिवाइड होऊन 2 डॉटर सेल तयार करते. ठीक आहे. समजा ही प्लांटची सेल असेल तर त्याच्यामध्ये सेल वॉल कॅरेक्टर असते. ह्या अशा टाईपच्या 2 सेल तयार होतील. हे त्यातलं न्यूक्लियस, बाकीचा सायटोप्लाझम आणि ही सेल वॉल. आपण सेल वॉल का ड्रॉ करून आलो? कारण मला ते एक्सप्लेन करायचं आहे. मग आता समजा या एका सेलचं डिव्हिजन चालू आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन घडलं, 2 डॉटर न्यूक्लियस तयार झाले. आता सायटोप्लाझम पण तयार होईल ना. लक्षात येत आहे काय काय सांगून राहिलो? परत लक्षात आहे. ही एक प्लांटची सेल आहे, ही त्याची सेल वॉल, हा त्याचा न्यूक्लियस, हे सायटोप्लाझम. जर या सेलला डिवाइड व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले काय डिवाइड होईल? न्यूक्लियस. मग 2 न्यूक्लियस तयार झाले, त्याच्या आजूबाजूला काय? सायटोप्लाझम. मग न्यूक्लियस तयार झाले, पण याला तुम्ही 2 सेल म्हणू शकता का? 2 सेल केव्हा म्हणाल? जेव्हा या न्यूक्लियस मध्ये काय तयार होईल? पार्टिशन. आणि अशा पद्धतीच्या 2 सेल तयार होतील. आता याला म्हणू शकता तुम्ही देर आर 2 सेल. इथं जर सेल म्हटलं तर ही एक सिंगल सेल आहे. म्हणजे 2 सेलच्या मधात
जर समजा एखादं पार्टिशन तयार होत असेल, त्या पार्टिशनला म्हणू शकता तुम्ही सेल प्लेट. काय म्हणायचं आहे? सेल प्लेट. आणि हे बनलं, सेल प्लेट म्हणजे सेल वॉल आहे. तरच एका सेलपासून किती सेल बनतात? 2. मग 2 सेलच्या मधात कोणती लेअर आहे राव? मिडल लॅमेला. म्हणून तर म्हटलंय की मिडल लॅमेला इट इज फॉर्म बाय दी सेल प्लेट फॉर्मेशन. 2 सेलचं डिव्हिजन, सेलचं जेव्हा डिव्हिजन होते तेव्हा त्या सेलला म्हणजे सेपरेट करणारी जी मधातली वॉल सगळ्यात पहिली तयार होते त्याला म्हणतात मिडल लॅमेला. आणि केव्हा तयार होते? सायटोप्लाझम डिव्हाइड होताना, म्हणजेच ड्युरिंग सायटोकायनेसिस. हा जो शब्द आला सायटोकायनेसिस, याचा अर्थ होतो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ओके, पॉइंट क्लिअर आहे तुमचा. सो इन दिस वे द मिडल लॅमेला इज प्रोड्यूस. त्याच्यानंतर त्याचं कंपोजिशन. मिडल लॅमा इट इज मेड अप ऑफ पॅक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेप्टाइड. मिनरल्स पण राहू शकतात अशा पद्धतीचे, आणि हे त्याच्यामधले पॉलीसॅकॅराइड. आणि तसंही सेल वॉलच्या डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगितलंच आहे की किती टाईपचे पॉलीसॅकॅराइड्स त्या सेल वॉलमध्ये राहू शकतात. आता हा जो पेक्टिन नावाचा पार्ट आहे पहा, याचं एक सिग्निफिकन्स तुम्हाला माहित पाहिजे की जेव्हा एखादं फ्रूट असते है ना, ते फ्रूट फळ एखादं पिकलं का त्याची जी आउटर लेअर आहे ती आउटर लेअर अशी सॉफ्ट होऊन जाते. आंबा पिकला, कैरीचं पहा किती हार्ड असते, ठीक आहे. आणि जेव्हा ते राईप होते, रायपनिंग म्हणजे फ्रुट्स पिकणे, पिकल्यानंतर त्याची जी आउटर लेअर आहे ती एकदम थिन होऊन जाते. का थिन होते? कारण त्याची आउटर लेअर म्हणजे सेल वॉल. सेल वॉलमध्ये कोणता कंपोनंट? इथं पेक्टिन. तर तो पेक्टिन जो आहे तो सॉफ्ट म्हणजे तो लूज होतो, डिझॉल्व्ह होतो. आणि डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय होते? द फ्रुट्स बिकम सॉफ्ट आफ्टर द रायपनिंग प्रोसेस. पिकल्यानंतर ते सॉफ्ट का होतात? कारण ते इंडिकेट करतात की त्याच्यामधला पेक्टिन नावाचा केमिकल हा डिझॉल्व्ह होत आहे, सेल वॉल ही डिजनरेट होत आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे प्रायमरी सेल वॉल. इट हेल्प्स इन द ग्रोथ. नुसतं प्रोटेक्शन काम नाही आहे पहा सेल वॉल मध्ये. मी पहिले सांगितलं प्लांटची ग्रोथ ही सेल वॉल मुळे घडत असते. तर प्रायमरी सेल वॉल ही कुठं प्रेझेंट राहील? या मिडल लॅमेलाच्या खाली अशा 3 लेअर आहेत. ही मिडल लॅमेला, ही प्रायमरी सेल वॉल, नंतर सेकंडरी सेल वॉल, आणि नंतर कुठे त्या सेलचं काय असेल? सायटोप्लाझम. ओके, तर इट हेल्प इन द ग्रोथ. कोणकोणत्या टिश्यूमध्ये जनरली प्रायमरी सेल वॉलचं कार्य असतं? तर मेरिस्टिमॅटिक टिश्यू. लक्षात ठेवा हे शब्द. मेरिस्टिमॅटिक टिश्यूचा अर्थ होतो ग्रोईंग टिश्यू. ज्या पर्टिक्युलर सेलमध्ये, ज्या पर्टिक्युलर टिश्यूजमध्ये ग्रोईंग कॅपॅसिटी आहे, डिव्हिजनची कॅपॅसिटी आहे, दॅट टिश्यूज आर नोन टू बी दी मेरिस्टेमॅटिक. आणि हे कुठं प्रेझेंट राहतात? तर दीज आर प्रेझेंट ॲट दी टिप. प्लांटचं रूट आहे का, त्या रूटच्या टोकाजवळ काय? मेरिस्टेम आहे. स्टेम असेल, स्टेमच्या टिपला काय? मेरिस्टेम आहे. तर याला मेरिस्टेमॅटिक म्हणतो पहा. त्यानंतर मिझोफिल हा कशाचा पार्ट आहे? हा प्लांटचे जे लीव्ज असतात, समजा हे प्लांटचं लीफ असेल, लीफ पान, तर अप्पर लेअर आणि लोअर लेअर, अप्पर सरफेस, लोअर सरफेस, 2 सरफेसच्या मधात ज्या सेल आहेत त्याला म्हणतात मिझोफिल. ठीक आहे. रूट स्टेमच्या सगळ्यात खालचा जो टिश्यू असतो त्याला म्हणतात पीथ. तर याच्यामध्ये प्रेझेंट असणारी जी वॉल आहे त्याला म्हणायचं आहे प्रायमरी सेल वॉल. पूर्ण प्लांटमध्येच प्रेझेंट राहते, पण या टिश्यूमध्ये याचं वर्किंग जास्त राहील. सेकंडरी सेल वॉल, जेव्हा प्रायमरी सेल वॉल कम्प्लिटली तयार होईल तेव्हा सेकंडरी सेल वॉल तयार होते जी इनरमोस्ट असेल. ठीक आहे. आता ऍक्च्युली याचं काम काय असते? आता समजा इथं ही झाली मिडल लॅमेला, ही झाली प्रायमरी सेल वॉल, आणि इथं कुठेतरी काय असेल? सेकंडरी. ती सेकंडरी सेल वॉल कशी असते? इट इज नॉट कंटिन्युअस. तर याच्यामध्ये असे पिट्स तयार होतात. पिट्स म्हणजे असे छोटे छोटे ओपनिंग. इथं पण असतील ओपनिंग. आणि जी ओपनिंग आहे या ओपनिंगचा फायदा काय असतो की 2 नेबरिंग सेलच्या मध्ये एक कम्युनिकेशनचा ब्रिज तयार करणं. 2 सेलमध्ये कम्युनिकेशनचा एक पाथ तयार करणं, त्याला म्हणायचं आहे तुम्हाला प्लाझ्मोडेस्माटा. 2 नेबरिंग सेलमध्ये कशा पद्धतीनं एक्सचेंज ऑफ मटेरियल घडत असेल? एखादा प्रोटीन असेल जो दुसऱ्या सेलला गरज असेल तो सेलमध्ये ट्रान्सफर होतो. जसं आपण आपल्या नेबरची हेल्प घेतो तशा सेल सुद्धा नेबर सेलची हेल्प घेत असतात पहा. आणि ह्या कशाच्या माध्यमातून घेतात? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ स्मॉल ओपनिंग.
त्या ओपनिंगला म्हणायचं आहे प्लाझ्मोडेस्माटा. आणि हे कोणत्या वॉलमध्ये असतात? सेकंडरी सेल वॉल. एक लेअर तयार झाली का त्याच्यावर दुसरी लेअर तयार होते, तिसरी लेअर, आणि अशा पद्धतीनं सेल स्वतःची हाईट वाढवते, इलॉंगेट होते सेल. का इलॉंगेट झाली? सेलची हाईट का वाढली? कारण सेल वॉल तयार होऊन राहिल्या ना, एक वॉल नंतर दुसरी वॉल, तिसरी वॉल. तर हे जे वॉल फॉर्मेशनची प्रोसेस आहे याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो इंटरससेप्शन. इंटरससेप्शन शब्द आहे तो ॲक्च्युली इंटरससेप्शन. तर याचं मिनिंग काय होते? इट इज द प्रोसेस इन विच वॉल आर लेट डाऊन, डिपोजिशन ऑफ दी न्यू लेयर्स, डिपोजिशन ऑफ दी न्यू लेअर इन दी प्लांट सेल. इट इज कॉल्ड एज इंटरससेप्शन. आणि याच्यावर तुम्हाला पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह सुद्धा येऊ शकतात. सो दिस इज डिटेल अबाउट द सेल वॉल. याच्यानंतरची जी पार्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ते सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये पाहायची आहे. त्याचं कंपोजिशन काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे. सो दॅट वी विल कंटिन्यू इन टू द नेक्स्ट पिरियड.